श्रीराम. दिसामाजी काहीतरीमध्ये आज आपल्या भेटीला येत आहे नलावडेबाईंची शाळा. मुंबईमध्ये गोरेगाव पूर्व इथे माझी सन्मित्र मंडळाची शाळा. तळमजल्यावर बालवाडी ते चौथीपर्यंतच्या इटुकल्या पिटुकल्यांचा कलकलाट ऐकू येत असतो. हीच ती बैरामजी जिजीभाय प्राथमिक शाळा. याच शाळेत 1979 साली सौ गीता वासुदेव नलावडे, आमच्या नलावडेबाई यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि माझ्या सकट शेकडो मुलांच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी दिली. बाई शिक्षिका म्हणून रुजू झाल्या तेव्हा त्यांचं शिक्षण फक्त 11वी मॅट्रिक आणि D.Ed पर्यंतच होतं. लग्नानंतर नोकरी बरोबरीने शिक्षण चालू ठेवण्याचा आग्रह आणि सक्रिय पाठिंबा नवऱ्याचा हे त्या दरवेळी आग्रहाने नमूद करतात. MA D.Ed झालेल्या बाई वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या होत्या. तुमच्यापैकी ज्यांना 1-2 मुलं आहेत त्यांनी त्या मुलांची लहानपणीची वयं आठवा पाहू. त्यांची दंगामस्ती, क्षणाक्षणाला बदलणारे त्यांचे मूड आणि रंगढंग आठवा. दर वर्गात अशा 40-50 मुलांना बरोबर घेऊन वर्षानुवर्ष स्वतःचं डोकं शांत ठेवत या मुलांना ठाकून ठोकून तयार करण्याच्या आपल्या कामात बाईंनी स्वतःला गुंतवून घेतलं होतं. मला वाटतं देव प्राथमिकच्या शिक्षकांना जास्त पेशन्सचा बोनस देत असावा. मुलांनी चावटपणा करून बाई तुमचं अक्षर चांगलं नाही, वाचता येत नाही आहे असं म्हटलं किंवा उगाच व्याकरणाच्या असल्या नसलेल्या चुका काढल्या तरी अशा घटनांचा बाऊ न करता बाईंनी या गोष्टी आपल्या सुधारणेला वाव आहे असं म्हणून स्वीकारल्या आणि तेही त्या मुलांबद्दल कोणताही राग किंवा आकस न बाळगता. प्रत्येकाच्यातच काही ना काहीतरी चांगलं नक्कीच आहे हा बाईंचा ठाम विश्वास. ते शोधून काढणं आणि त्यांना तशी कामं देणं यात बाईंचा हातखंडा. त्यामुळे आपण इकडचे कामाचे डोंगर तिकडे केलेत याचं भान ना त्या सहशिक्षकांना राहतं ना त्या मुलांना. कुणाचं चुकलं की धपाटे देईन असं म्हणायचं. अर्थात ही नुसतीच शाब्दिक धमकी असायची. बाईंनी कधीच कोणाला हात लावला नाही आणि बरोबर आलं की पैकीच्या पैकी मार्क देऊन टाकायचे असा सगळा रोखठोक कारभार. कोणतीही अवघड परिस्थिती आल्यावर न डगमगता तिचा सामना करणं ही बाईंची खासियत. मग बोरिवली नॅशनल पार्कमध्ये 40 विद्यार्थी सहलीला घेऊन गेल्या असता वाघोबा आमनेसामने येणं असो किंवा कोकणात किर्र अंधाऱ्या रात्री सुनसान रस्त्यावर मुलांना सोबत घेऊन बसची वाट पाहणं असो किंवा सिंहगड किल्ल्यावरून वांड मुलांना घेऊन अंधारातून खाली उतरणं असो, कुठेही गैरप्रकार दिसला किंवा आपल्या मुलांना कोणी त्रास देताना दिसलं की मात्र तिथे दया माया हा शब्द बाईंच्या शब्दकोशात नसायचा. आमच्याच माध्यमिक शाळेतल्या मुलीची एका मवाल्यानी तिथल्या स्थानिक गुंडांनी भाईंनी छेड काढल्यावर पुरुष सहकारी चाचरत असताना रणरागिणीचे रूप घेऊन बाईंनी भर रस्त्यात त्याच्या मुस्कटात भडकवली आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अनेकानेक सामाजिक कामांसाठी बाईंनी विविध उपक्रम शाळेत राबवले. श्वास चित्रपटासाठी मुलांनी स्वतः आकाशकंदील बनवून विकले होते आणि आलेले पैसे अभिनेता अरुण नलावडे यांना दिले होते. अगं खुर्चीत असले की मी शिक्षिका आहे किंवा मुख्याध्यापिका आहे, पण शाळा सुटली की मी तुमच्यातलीच आहे, तुमची मैत्रिणीच आहे असं सहशिक्षिकांना आवर्जून सांगणाऱ्या बाई सतत नवीन गोष्टी शिकण्याचा आग्रह धरतात. आमच्या नलावडेबाईंचे सर्व सहकाऱ्यांशी इतके घरच्यासारखे संबंध होते की बाईंच्या सर्वोत्कृष्ट शिक्षिकेच्या महापौर पुरस्कारासाठी करायचा अर्ज आणि फाईल सहशिक्षिकांनीच तयार केली होती आणि वरती पाठवली सुद्धा होती. बाईंना 1997-98 सालचा महापौर पुरस्कार मिळाला आणि पुढे अतिशय बहुमानाचा 2009-2010चा आदर्श शिक्षिकेचा
राष्ट्रपती पुरस्कारही. बाईंच्या अथक प्रयत्नांनी आणि सोमणबाई, बर्वेबाई, पाटीलबाई, धारपबाई, सुमनताई आणि त्यांच्या अगणित सहकाऱ्यांच्या साथीने शाळेला 2001 साली आदर्श शाळा पुरस्कार मिळाला, ए ग्रेडसुद्धा मिळाली आणि मिळत राहिली. बाईंनी आम्हा दिवट्यांच्याच आयुष्यात प्रकाश पाडला असं नाही, तर त्या आम्हा विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटकच होत्या, आजही आहेत. कुटुंबाला उभं करताना बाईंनी विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना मदत केली आहे. आर्थिक मदत तर केलीच, पण कित्येकांचे संसारही मोडल्यापासून वाचवलेले आहेत. अरे, असंही माझ्या डोळ्यात पटकन पाणी येतं. पण एकदा तर फारच अवघड परिस्थिती झाली होती. बाई सांगत होत्या, एक गरीब मुलगा होता, त्याला आपल्या शाळेत शिशुवर्गात प्रवेश घ्यायचा होता. त्याची आई धुणी भांडी करायची. शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी 1,000 रुपये रिफंडेबल डिपॉझिट घ्यायचं असतं हे म्हटल्यावर तिने रुमालाची पुरचुंडी काढली. त्यात तिने वेळोवेळी साठवलेल्या रुपया 2, 5 रुपयाच्या नोटा होत्या, पण ते सगळे पैसे जेमतेम 400-500च भरत होते. मी त्यांना सांगितलं, तुमच्या मुलाचं नाव लागलंय, तुम्ही काळजी करू नका, पण शक्य तेवढ्या लवकर उरलेले पैसे भरून टाका, म्हणजे प्रवेश पक्का होईल. तर ती दुसऱ्याच दिवशी हजर, हातात 50च्या नव्या कोरा नोटा. क्लार्कला पैसे द्या म्हणून सांगणार इतक्यात माझं लक्ष तिच्या ओक्या बोक्या गळ्याकडे गेलं. त्या माऊलींनी तिचं मंगळसूत्र गहाण ठेवून पैसे उभे केले होते रे. बापरे, तिला ते पैसे तसेच परत केले आणि मंगळसूत्र सोडवून आणायला सांगितलं आधी. माणसं चांगली असतात रे, परिस्थिती त्यांना वाईट बनवते. बाईंच्या कुंडलीत मुलांशी गट्टी असा एक मोठा योग आहे. बाईंनी शाळा सोडून वर्ष उलटून गेली तरीही जगाच्या कानाकोपऱ्यातून बाईंना अजूनही फोन येत असतात. कुठल्याही गोष्टीचा मुलांच्या अँगलने विचार करणं, त्यांच्या मनात शिरणं, ही हातोटी साधलेल्या बाई विद्यार्थीप्रिय झाल्या नसत्या तरच नवल होतं. आणि ही गट्टी मुलांनी शाळा सोडल्यानंतर, त्यांची शिक्षणं पूर्ण झाल्यानंतर, अगदी नोकऱ्या लागल्यानंतर आणि अगदी पार त्यांच्या लग्नानंतर सुद्धा तितकीच घट्ट राहते. फक्त नंतर झुकतं माप विद्यार्थ्यांपेक्षा कुटुंबातल्या नव्या मेंबर्सना म्हणजे सुनांना किंवा जावयांना दिलं जातं, अशी जरा एक गोड तक्रार मात्र येत असते. देशविदेशी विखुरलेल्या आम्हा नररत्नांना बाईंना प्रत्यक्ष भेटण्याची सुवर्ण संधी मिळाली ती 2019 सालच्या जानेवारीत. निमित्त होतं सन्मित्र मंडळ शाळेला 60 वर्ष पूर्ण होण्याचं. माजी विद्यार्थी संघाने शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याचा एक सुंदर सोहळा आयोजित केला होता. कार्यक्रम संपल्यावर बाईंनी सांगितलं की अरे, राष्ट्रपती पुरस्काराच्या वेळेला खूप बंधनं होती, नियमावल्या होत्या. इथं तसं नव्हतं. इथं माझ्यात आणि माझ्या मुलांच्यात कोणताच अडथळा नव्हता. त्यामुळे त्या कडक इस्त्रीच्या पुरस्कारापेक्षा हाच पुरस्कार मला जास्त भावून गेला. निवृत्तीनंतर बाई अधूनमधून DSK विश्व पुणे इथल्या त्यांच्या घरी सुद्धा असतात. निवृत्तीनंतर म्हणजे शाळेतून निवृत्ती बरं का, कारण या सोसायटीत सुद्धा सगळ्यांनी गळ घालून बाईंना कमिटीवर घेतलं. मग गरजेनुसार धपाटे देईन म्हणून आणि पैकीच्या पैकी मार्क देऊन काम करून घेण्याचा त्यांचा शिरस्ता आता या मुक्कामी सुरू असतो. बाईंची धावपळ आणि सामाजिक बांधिलकी अजूनही सुरूच आहे. मुंबईत रात्रशाळेच्या त्या सहसचिव जॉईंट सेक्रेटरी आहेत. पुण्यामध्ये त्यांचं भगवद्गीता सप्तशतीचा पाठ शिकणं, पठण करणं हे चालू असतं. DSK विश्वमधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्य आणि बाई या सर्वांनी एके दिवशी प्रत्येकी एक समास हाती लिहून काढला आणि एका दिवसात संपूर्ण दासबोध लिहून घेतला. त्या हस्तलिखिताचं बाइंडिंग करून घेतलं आणि ते बाळ शिवथरगळीत समर्थांच्या पादुकांवर ठेवलंही. समर्थ दासबोधात 10व्या समासात म्हणतात, महंते महंत करावे, युक्तिबुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे नाना दिशी. समर्थच असंही म्हणतात की आपणासी जे ठावे ते ते दुसऱ्याशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन.
हल्लीच्या काळातले पु ल देशपांडे आपल्या चितळे मास्तरांच्या मुखाने सांगतात की आयुष्यात व्रत एकच केलं, पोरग सापडलं तावडीत की त्याला घासून पुसून जगात पाठवून देणं. बाई अख्खं आयुष्य याच तत्वांवर जगत आल्या आणि अजूनही ती वाटचाल चालूच आहे. जुन्या काळच्या एकत्र कुटुंबात आजीची ढिगभर नातवंड असत आणि सगळ्याच नातवंडांना वाटायचं की आपणच आजीचे लाडके आहोत. बाईंच्या आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं असंच आहे बरं का. आम्हा सगळ्यांना वाटतं की आम्हीच बाईंचे सगळ्यात जास्त लाडके आहोत आणि या लाडके असण्याचा अभ्यासातले गुण किंवा जीवनात यशस्वी होण्या न होण्याशी अर्थार्थी काहीच संबंध नसतो बरं का. आणि हो, बाई शाळेतून कधीच निवृत्त झाल्या, पण आजही मुंबईत सरकार दप्तरी गोरेगावची बैरामजी जिजीभाई शाळा नलावडेबाईंची शाळा म्हणूनच ओळखली जाते बरं का. श्रीराम. 18 मार्च 2020 रोजी लिहिलेला लेख.